नमस्कार मैत्रिणो, मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. श्री गुरुचरित्र चे पारायण कधी व कसे करावे जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुचरित्र इसवी सनाच्या 14व्या शतकात श्री नरसिंह सरस्वती यांचे दिव्य व अद्वितीय चरित्र विवरण करणारा असा हा ग्रंथ श्री गुरूंच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी 15व्या शतकात लिहिलेला असा हा ग्रंथ श्री गुरुचरित्र. तर श्री गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. संकल्पपूर्तीसाठी श्री गुरुचरित्र वाचनाची पद्धती आहे. त्याप्रमाणेच वाचन आणि याचे पारायणसुद्धा करतात. या ग्रंथाला पवित्र वेद असे समजतात, म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमानेच करायचे असते. याचे नियम हे सर्व या ग्रंथात आहेतच. तर असा हा ग्रंथ आपण श्री गुरुचरित्राचा ग्रंथ आपण वाचनाला कधी सुरुवात करायची असते याची माहिती आता आपण पाहूया. श्री गुरुचरित्राचं पारायण हे आपण दत्त जयंती किंवा गुरुपौर्णिमा किंवा इतर कोणत्याही शुभ दिवशी आपण गुरुचरित्राचं पारायण केलं तरी चालतं. तर आपण दत्त जयंतीला, गुरुपौर्णिमेला, अजून कोणत्या जर एखादा शुभ दिवस जर तुम्हाला मिळाला तर या आपण वाराला आपण केलं तरी गुरुचरित्राचं पारायण केलं तरी चालतं. यावेळेस तुम्ही अवश्य करावे. तर आता हे गुरुचरित्राचं पारायण कसे करायचे असते याची माहिती आता आपण पाहणार आहोत. जण म्हणतात की गुरुचरित्राचं पारायण वाचण्याची संधी जर तुम्हाला मिळाली तर त्याचा संधीचा अवश्य लाभ घ्या. तर या ग्रंथाचे 52 अध्याय असतात. तर काही ग्रंथात 53 अध्याय आहेत. श्री दत्तात्रय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांनासुद्धा गुरुप्रणीत मार्ग मिळावा म्हणून हे गुरुचरित्र त्यांनी वाचायला सांगितलेलं आहे. गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो. गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नाही, तर देवी शक्तीने भरलेला असा सिद्ध मंत्ररूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ असा हा गुरुचरित्राचा ग्रंथ आहे. तर श्री गुरुचरित्राचे पारायण हे आपलं अंतःकरण शुद्ध असतानाच आपण याचे पारायण करायचे असते. तर असे हा गुरुचरित्राचे पारायण श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे 52 अध्याय आहेत आणि त्याच्या ओवी ही 7491 इतके आहेत. म्हणजे ग्रंथाचे 52 अध्याय आणि ओवी त्याच्या 7491 इतके आहेत. तर काही ग्रंथात 53 अध्याय आहेत. त्याची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड, भक्तिकांड यांचा समन्वय यात आलेला आहे. तर ह्या तिन्ही उपासनासाठी गुरुचे मार्गदर्शन आवश्यक आहे. तर त्याचे अतिशय सुंदर आणि मार्मिक हे ग्रंथ आहेत. तर या ग्रंथात श्रीपाद व श्रीवल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती यांच्या लीलाचे चमत्कृतीपूर्ण वर्णन त्यांनी अगदी गोड आणि रसाळपूर्ण अशी त्याची माहिती या ग्रंथात आहे. तर श्री गुरूंच्या चरित्राच्या निमित्ताने यात असंख्य लीलांचे निरूपण आणि सुबोध प्रासादिक भाषेत असे हे गुरुचरित्र आहेत. तर असं हे पारायण कशी करायची, पारायणाची तयारी. मग आपण हे पारायण आपण वाचायचं कधी, तर त्याची सुरुवात आपण कधी करायची, काय असतं, तर याची माहिती आता आपण पाहूया. तर मी तुम्हाला सांगितलेलंच होतं की दत्त जयंतीला किंवा तुम्ही गुरुपौर्णिमेला या ग्रंथाचे आपण वाचन केले तरी चालते. त्या श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी म्हणजेच आदल्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही गुरुचरित्राचे पारायण करणार आहे त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही समक्ष 4 कुत्रे व 1 गाय
यांना नैवेद्य आपण द्यायचा आहे. ज्या दिवशी तुम्ही पारायण करणार आहे त्याच्या आदल्या दिवशी 4 कुत्र्यांना आणि 1 गाईला आपण नैवेद्य हा द्यायचा आहे. आता हे 4 कुत्रे म्हणजे कोण, तर हे 4 कुत्रे म्हणजे 4 वेद आणि 1 गाय म्हणजे दत्तात्रेयांची कामधेनू असल्याने हा नियम आपण पाळलाच पाहिजे की ज्या दिवशी तुम्ही पारायण करणार आहे त्याच्या आदल्या दिवशी 4 कुत्र्यांना व 1 गाईला आपण हा नैवेद्य द्यायचा आणि दुसऱ्या दिवसापासून आपण पारायणाला सुरुवात करायची आहे. तर पारायणाच्या पूर्वी आपण फुले, विशेषतः आपण फुले म्हणजे आपण देशी गुलाबाचा हार, हार, तुळस, सुगंधी उदबत्ती, धूप, कलश, विड्यांची पाने आणि नैवेद्यासाठी पेढे किंवा आणि काही तुमच्याकडे गोड पदार्थ केला असेल ते आपण त्या दिवशी हे सगळं आपण तयार करून ठेवायचं आहे. तर त्याचबरोबर अष्टगंध, चंदन, अत्तर, रांगोळी, 2 बसायला पाट, 1 चौरंग आणि चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड आणि चौरंगाभोवती गुरु दत्तात्रेयांचे आसनाभोवती आपण रांगोळी काढायची आहे. म्हणजे हे साहित्य पहिल्यांदा आपण सगळे घेऊन ठेवायचे आहे. जे तुम्हाला मी सांगितलेले आहेत ते आता सगळेच की विड्याची पाने, धूप, कलश, उदबत्ती, रांगोळी, अष्टगंध, चंदन, अत्तर हे सगळे आपल्याला तुम्हाला सांगितले ते सगळे तुम्ही साहित्य आपण घेऊन ठेवायचं आहे. आणि आपण चौरंग मांडायचा आहे. चौरंगावर आपण भगवे वस्त्र ठेवायचे आहे आणि त्याच्यावर आपण कलश ठेवायचा आहे. आणि त्या चौरंगाच्या डाव्या बाजूला आपण समय लावायची आहे आणि दरवाजाला आपण तोरण बांधायचं आहे. हे सगळी तयारी केल्यानंतरच आपण पारायणाला सुरुवात करायची आहे. तर पारायणाला आपण पारायणचं वाचन चालू असेपर्यंत समय आपली ही चालूच असलेली पाहिजे व अगरबत्तीसुद्धा आपण लावायची आहे. आता पारायणाला बसण्यापूर्वी आपण गावातील दत्त मंदिरात किंवा जवळ जर तुमच्या श्री स्वामी समर्थांचं जर मंदिर असेल तर तिथे जाऊन आपण विडा, सुपारी, नारळ ठेवून आपण पारायणाला सुरुवात करायची आहे. म्हणजे पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी आपण दत्त मंदिरात किंवा स्वामींच्या मंदिरात जाऊन आपण पानाचे विडा, सुपारी, नारळ ठेवूनच आपण पारायणाला आपल्या घरी आपण सुरुवात करायची आहे. आपण हे सुपारी, नारळ आणि पानाची विडा ठेवल्यानंतर आपण देवांना सांगायचं आहे की आमच्या घरात पारायण आहे, तुमची उपस्थिती आमच्या घरात राहावी अशी आपण त्यांच्यापुढे प्रार्थना करायची आहे. आणि घरात आल्यानंतर आपल्या घरातील वडील मंडळी जे कोण ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या आपण पाया पडून पारायणाला आपण सुरुवात करायची आहे. तर पारायणाला बसण्यापूर्वी आपण आसन पहिल्यांदा टाकायचं आहे. जिथे तुम्ही पूजा मांडणार आहात तिथे तुम्ही बसण्यासाठी पहिल्यांदा आपण आसन टाकायचं आहे. म्हणजे तुम्ही पाठ किंवा काही आपण ठेवायचं आहे. नंतर आपण पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी आपण आसनावर बसायचं आहे आणि पहिल्यांदा आपण अथर्वशीर्ष वाचायचं आहे. नंतर 1 माळ आपण गायत्री मंत्राचा जप करायचा आहे आणि 1 माळ श्री स्वामी समर्थांचा जप करायचा आहे. दत्त महाराजांचा आपण मंत्र म्हणायचा आहे. तर ह्या पद्धतीने आपण सर्व पहिल्यांदा म्हणायचं आहे आणि त्यानंतर आपण श्री गुरुचरित्राचा आपण प्रारंभ करणार आहे वाचनाला. तर हा प्रारंभ आपण शक्यतो शनिवारी आपण चालू करायचा आहे आणि त्याची सांगता म्हणजे 7 दिवसाचा पारायण आपण करत असतो आणि त्याचा सांगता ही शुक्रवारी आपण करायची आहे. कारण शुक्रवार हा नरसिंह सरस्वती महाराजांचा निजातगमनाचा दिवस आहे. तर असा हा सुरुवात शनिवारी करायची आहे आणि पारायणची सांगता ही शुक्रवारी होणार आहे. तर श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आपण आदल्या दिवशी आपण 4 कुत्रे व गायींना आपण नैवेद्य द्यायचा आहे. हा नियमच आहे आणि तो खाऊ घातल्यानंतर आपण गुरुचरित्राचे पारायण आपण वाचन करणार आहे. पूर्व किंवा उत्तर दिशेला आपण तोंड करून पारायणाला आपण बसायचं आहे. आपण पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला तोंड करून आपण आपली पूजा मांडायची आहे. आणि वाचण्यापूर्वी आपण रोज दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची आपण पहिल्यांदा पूजा करायची आहे. त्यानंतर 1 माळ आपण गायत्री मंत्राचा करायचा आहे. नंतर 1 माळ श्री स्वामी समर्थांचा करायचा आहे आणि नंतर आपण अथर्वशीर्ष वाचून
आपण गुरुचरित्राच्या पारायणाला आपण सुरुवात करणार आहे. तर ही सुरुवात करताना आपण त्याचं वाचन हे आपण पहाटे 3 वाजल्यापासून सुरुवात करायची, ते सायंकाळी 4 दरम्यान आपण त्याची समाप्ती करायची आहे. म्हणजे आपण पहाटेच 3 वाजल्यापासून सुरुवात करायची आहे पारायणाला आणि आपण सायंकाळी 4 वाजता आपण ह्याची समाप्ती करणार आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण त्याचं पुन्हा वाचन करणार आहे. मात्र दुपारी 12 ते 12:30 दरम्यान आपण त्यावेळेस पारायण आपण बंद ठेवायचं आहे, कारण ही वेळ आहे ती श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असल्याने आपण त्यावेळेस वाचन मुळीच करायचं नाही. तर मी तुम्हाला सांगितलेल्या वेळेस वाचन चालू करा, त्या वेळेलाच बंद करा आणि 12 ते 12:30 दरम्यान आपण पारायणाचं वाचन आपण बंद ठेवायचं आहे, कारण हे दत्तगुरू यांच्या भिक्षेची वेळ असल्याने आपण त्यावेळेस वाचन आपण बंद ठेवायचं आहे. तर श्री गुरुचरित्राच्या वाचनाचा कालावधी आपण ज्या दिवसापासून आपण गुरुचरित्राचं पारायण वाचन करायला सुरुवात केलेली आहे, तर त्या दिवसापासून आपण घरचेच अन्न खायचं आहे, बाहेरचं मुळीच आपण खायचं नाही. तर आपण दुसऱ्याच्या घरचं सुद्धा अन्न आपण मुळीच खायचं नाही. तर हे अन्न आपले स्वयंपाक करणारे आपली आई, पत्नी किंवा बहीण यांच्याच हातचं आपण अन्न खायचं आहे, दुसऱ्यांच्या हातचं मुळीच अन्न आपण खायचं नाही. तर त्यावेळेस पारायणाच्या दरम्यान आपण उपवास करावा असं काही नाही. तर दोन्ही वेळेस सकाळ आणि संध्याकाळी एक धान्य फराळ आपण करायचं आहे. काही जर तुम्हाला अडचण वाटल्यास घरात जर तुमच्या करण्यास त्या दिवशी एखाद्या वेळेस जर कोण नसेल तर तुम्ही स्वतःच्या खर्चाने बाहेर जाऊन खाण्यास काहीही हरकत नाही. मात्र दुसऱ्याच्या घरचं आपण मुळीच खायचं नाही. तसेच गुरुचरित्र वाचण्याचा कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवायची नाही, स्वतःच्या हाताने दाढी ही करायची आहे. तसेच या काळात आपण चामड्याच्या ऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल यांचा आपण वापर करायचा आहे. जे व्यक्ती श्री गुरुचरित्राचं पारायण वाचन करत आहे त्यांनी चामड्याच्या ऐवजी आपण रबरी चप्पल याचा वापर आपण करायचा आहे. तसेच गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत आपण ब्रह्मचर्यसुद्धा आपण तेवढेच पाळायचे आहे. तसेच श्री गुरुचरित्राच्या वाचनाच्या कालावधीत सूतक जर आला असणाऱ्याच्या घरी किंवा अंत्यविधीस आपण मुळीच जायचं नाही. ज्यांच्या घरी सूतक आहे त्यांच्या घरी तुम्ही जे गुरुचरित्राचे पारायण वाचन करत आहेत त्यांनी त्यांच्या घरी जायचं नाही आणि अंत्यविधीला सुद्धा मुळीच जायचं नाही. तसेच गुरुचरित्राचे पारायण करण्याच्याच घरी जर सूतक जर आलं तर अशा वेळेस श्री गुरुचरित्राचे पारायण आपण दुसऱ्यांकडनं पूर्ण करून घ्यायचं आहे. मात्र हे गुरुचरित्राचं पारायण अर्धवट आपण मुळीच सोडायचं नाही. त्यावेळेस वेळोवेळी आपण गोमूत्र त्यावेळेस मात्र शिंपडायचं आहे. तर असं हे पारायण आपण 7 दिवसाचं पारायण रोज सकाळी आणि संध्याकाळी याचं आपण पोथीस आपण नैवेद्य दाखवून आणि आरती करायची आहे. सकाळीही आपण नैवेद्य दाखवायचा आहे आणि आरती करायची आहे, संध्याकाळी आपण त्यांना नैवेद्य दाखवून आरती करायची आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी जी व्यक्ती पारायण करत आहे त्यांनी विष्णू सहस्त्रनाम हे वाचायचं आहे. तर असे हे सांगितलेले नियम त्यांनी अवश्य पाळायचं आहे. तसेच गुरुचरित्र वाचण्याला 52 किंवा 53 अध्याय आहेत असे मी सांगितले आहे. तर त्यात पहिल्या दिवशी आपण किती अध्याय वाचायचे, 7 दिवसात आपण किती अध्याय वाचायचे याची माहिती मी आता पहिल्यांदा सांगते तुम्हाला. तर पहिल्या दिवशी आपण 1 ते 9 अध्याय पण त्या दिवशी पूर्ण करायचं आहे. तसेच दुसऱ्या दिवशी 10 ते 21, तिसऱ्या दिवशी 22 ते 29, चौथ्या दिवशी 30 ते 35, 5वा दिवस 36 ते 38, कारण हे 5वा अध्याय हा मोठे आहेत त्यामुळे त्या दिवशी 2च अध्याय घेतलेले आहेत. 6व्या दिवशी 39 ते 43, तसेच 7व्या दिवशी 44 ते 53. काही जणांच्यात 52 अध्याय असेल तर 52 वाचा, काहींच्या ठिकाणी 53 अध्याय असतात तर 53 सुद्धा अध्याय हा वाचायचा आहे. तर असं हा 7 दिवसाचे पारायण आहे. तर त्या दिवशी आपण 7 दिवसात हे सांगितलेले अध्याय त्या दिवशी तुम्ही पूर्ण करा, म्हणजे तुमचं तिथे गोंधळ त्यावेळेस होणार नाही. तर काही जण 21 दिवसातसुद्धा ते पारायण करतात, 3 दिवसाचं करतात. तर 21 दिवसाच्या पारायणात 21 दिवसात 3 पारायण करतात.
49 दिवसात 7 पारायण करण्याची देखील सुद्धा पद्धत आहे. तर 7 दिवसाच्या सप्ताहाची 8व्या दिवशी आपण सांगता करायची आहे. तर 7 दिवस आपण सप्ताह करायचा आहे, 8व्या दिवशी आपण त्याची सांगता करायची आहे. तर सांगता म्हणजे त्या दिवशी ही अध्याय आपले संपलेले असतात. तर त्या दिवशी सकाळी 10:30 वाजता आपण दत्त महाराज, आपले कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व गुरुचरित्र ग्रंथ त्यांच्यासाठी आपण नैवेद्य करायचा आहे. ग्रंथांचा नैवेद्य आपण गाईला खाऊ घालायचा आहे किंवा स्वतः आपण तो घ्यायचा आहे आणि मगच आपण भोजन करायचं आहे. तर गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला नित्यसेवेत आपण खंड पडून द्यायचा नाही. तर असं हे सांगितलेले अध्याय त्या दिवशी तुम्ही पूर्ण करा. शक्यतो जी व्यक्ती अध्याय वाचते, ग्रंथ वाचत आहे, त्यांनी जमिनीवर झोपायचं आहे. पलंगावर त्या पारायणच्या वेळेस पलंगावर झोपायचं नाही, जमिनीवरच त्या व्यक्तीने झोपायचं आहे. पारायण हे 7 दिवसाचं करायचं असते, 3 दिवसाचं मुळीच करायचं नाही. 1 दिवसीय पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठी ते करत असतात. वैयक्तिक पारायण हे आपण 7 दिवसाचंच करायचं असतं. गुरुचरित्राच्या निष्ठपूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होत असतो. या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे की दुःखितांना, वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना, आजार झालेल्या, पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र एकमेव असे साधन आहे की जे तुम्हाला शुभ फल हे देत असतात. असं हे गुरुचरित्राचं पारायण आहे. तर ज्यांना गुरुचरित्राचं पारायण वाचायचं आहे त्यांनी 7 दिवसाचं पारायण करून 8व्या दिवशी त्याची सांगता करायची आहे. तर असं श्री गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. तर ही माझी छोटीशी माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.